हाय नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। सगळ्यांची दिवाळी मस्त मजेत आणि आनंदातच जावो। फटाकड्या बिटाकड्या वाजवा, करंजा लाडू करा, नवीन नवीन कपडे आणा, छान छान ड्रेस घ्या, साड्या घ्या, तरण्यापासून म्हाताऱ्यांना सुद्धा कपडे घ्या, सगळ्यांना नटाफटा करा, एन्जॉय करा दिवाळी। कोणी भाऊबीजीला जा, शिटीतल्या लोकांना गावाकडे या, गावाकडच्या माणसांना शिटीत जा, आहे का नाही? तर सगळ्यांच्या आनंदानं दिवाळी जाओ। तर बघा माझी पण दिवाळीची सुरुवात झालेली आहे। तर हा बघा सगळं सारवून सुरवून घेतलं, इथून तिथून पटांगण दिसलं का? सकाळ सकाळ सगळं सारवून घेतलं या। उद्या दिवाळी आहे। कावी घरामध्ये कपड्यांच्या घड्या घालते या, मी सारवून काढलं। तिथले कागद ही ती पेटवली। आता म्हणलं थोडंसं बसावं म्हणलं, कारण एवढं सगळं सारवून बघून आपल्या घराची मला आठवण आली। कारण आपल्या गावाला तर काय शेणकूट भेटत नाही। ते अशी पाखरं ओरडली का नाही तर कायम साप निघतो बरं का। पाखरं ओरडली की साप असतो तिथं, त्यामुळे पाखरं ओरडायला लागली का नाही, एक तर मी पाखरं तरी का नाही उडवून लावते, नाहीतर आपण तर तिथली जागा सोडायची, लांब पळून जायचं। मला भ्या वाटतं लय सापांचं, मस्ती काय करत नाही, पण भ्या जीवाला, त्याला त्याच्या जीवाचं भ्या, आपल्याला आपल्या जीवाचं भ्या। पण असं ते कायमच पाखरं लय ओरडतात, लय घराच्या कडनं शांत जिथं असेल तिथं लय पाखरं ओरडतात। तर ते विषय सोडा। तर मला आपल्या घराची आठवण आली बघा। आता मध्ये गेली होती मी घरी कपडे आणायला, पण फोनला चार्जिंग नव्हती, त्यामुळे काय व्हिडिओ केलाच नाही मी। तुम्हाला दाखवायचं होतं आपल्या घराच्या भोवताली कसं झालंय, तर राहायला कुणी नसल्यावर कशी घराची अवस्था होती हे दाखवायचं होतं, पण फोनला चार्जिंगच नाही। म्हणलं फोन चार्जिंगला लावता, घरामध्ये लाईट नाही, अशी अडचण झाली होती सगळी। आणि हिथं लावायला आकाशकंदील आणलाय बरं का। मी कधी आकाशकंदील लावत नाही, पण बाप्पानं तिथं त्याच्या टपरीत लावायला आकाशकंदील आणलं होतं ना, मग तिकडं सोनीला पण दिलं काय, आणि इकडं पण घेऊन जा म्हणलं होता, पण मी आणलंच नाही। तर मग म्हणलं सारवून ही काढल्यावर सगळं झाडलोट केल्यावर म्हणलं आणावं आकाशकंदील लावा म्हणलं, इथं तोरण सारखं, नाही तर तिकडं जावं वाटायला लागलं, भाळवणीला एक चक्कर मारावं वाटायला लागलं, झाडून झडून काढावं, घराला तोरण बिरण लावावं। परत वाटतंय तोरण एवढं मस्त बनवलेलं आहे मी, नेलं कुणी काढून तर माणसांना सवया पण आहेत ना तशा, कुणी कुणाच्या घरात नसलं घरावरली पत्र सुद्धा ठेवत नाही, ते घरात राहणाऱ्या माणसांना पण घाबरवून भिडवून पळवून लावतात। ती माणसं घरी एक दिवस आम्ही पहिलं नवीन घर बांधलं होतं ना, त्या टायमाला घराचे नळ सुद्धा लोकांना नळ तोडले, परत शेरडं सोडायची गेटच्या आतमध्ये, सगळे झाडं शेरडांना खायचे, कुणाला बोलायचं? बघून सुद्धा आंधळ व्हायला लागतंय, कशामुळं? भांडणामुळं। नग बाय भांडण लागाय, त्याच्यामुळं मी गप बसायचे। पण आपल्या घरी नसल्यावर आपल्या घराची लय आठवण येते। ज्या टायमाला आपण आपल्या घरी असतो त्या टायमाला आपल्याला कुठंतरी हिंडा फिरावं वाटतं, आहे का नाही? तर मला तर काय नेहमी नावं ठेवणारीच आहे ती लोक, त्याच्यामुळं मला काय वाटत नाही, कारण ती माझ्यासाठी नवीन नाही। नावं ठेवलं तरी पण वाटतं जाऊ दे सोड, ज्याच्या मनामध्ये जसं आहे तसं ते आपल्याला बोलतात। कुणी आपलं कौतुक करतात, कुणी आपल्याला वाईट म्हणतात, कुणी आपल्याला, पण आपल्याला माहिती आहे ना आपण चांगलं आहे का वाईट आहे का नाही, त्याच्यामुळं मला काय वाईट वाटत नाही। तर आता एवढी सगळीजण मला म्हणतेली एवढं चांगलं घर आहे, तुला घराची आठवण येते, तर का घर सोडून आली? काय तर माणसाची मजबुरी असते। तुम्हाला सांगितलंच पाठीमागल्या व्हिडिओमध्ये की लोक खोडी करायला लागलं, सगळ्यांना माहिती पडलं की मी एकटीच घरी असते, माझी लेकरं असतात, त्याच्यामुळं माणसं लागली खोडी करायला, त्यामुळं पण आपलं घर सोडलं। आणि शिवाय सारखी त्या घरात आजारी आजारी आजारी, म्हणलं चला बाहेर जाऊ। पण सिटीत राहणारी सगळीच माणसं काय त्यांचं स्वतःचं नाही, तिथं सगळी माणसं, बरेच माणसं अशी आहे ती आपलं गाव सोडून ते अशा पुण्या मुंबईला जगायला गेलेले, मग त्यांचं पण गावाकडे चांगलं घर असेलच की, तरी पण ते भाड्यानं हे ते राहतातच की, आहे का नाही? आणि जे माणसं गावाकडून पुण्यात गेलेले आहेत का नाही जगायला,
जगायलाच जातात कामधंद्यासाठी, गावाकडे कामधंदा नसतात म्हणून असं सिटीत जातात ते. पण तीच जास्त लोक रुबाब करतात. जे लोक का नाही पुण्यातच राहतात आणि त्यांचा जन्मच पुण्यातला आहे आणि ते पहिल्यापासून त्यांचं तिथं हक्काचं पार त्यांच्या आजा पंजापासून जे लोक तिथं राहतात ना, त्या लोकांना काय घेणं देणं नसतं. त्यांना बघायचं असतं बाबा आपण आपलं पहिल्यापासून आपण इथं स्थायिक झालेलो आहे किंवा हेच आपलं गाव आहे, आपले पूर्वज पण इथंच राहून गेलेले आहेत आणि आपण पण इथंच राहतोय. त्या लोकांना सिटीच माहिती आहे, फक्त गाव माहीत नाही. मग जे गावाकडून लोक जातात ना तेच लय उड्या मारतात बघा, लय शायनिंग मारतात. अवं तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या इथलं एक म्हणजे आमच्या इथल्या 2 बाया, त्या बायांचं सोडा परत सांगते. पण 1-2 पोरं गेली होती पुण्याला गेली होती. तर 8 दिवसात ते माघारी आली होती, काहीतरी कारणानं माघारी आली होती. इथनं जाताना तर गबाळ्यावाने गेली, त्यांच्या शर्टाला नीट बटणं सुद्धा नव्हती, अशी गेली होती गावाकडं. पण तिकडनं येताना कानात हेडफोन, मोबाईल, गॉगल, पॅन्ट निमी कमरेच्या खाली बूट, पांढरा शिपट, फराक वरबडत आलेली, जणू काय त्याची अख्खी जिंदगीच त्या पुण्यात गेलेली आहे. असंच तिकडून 8 दिवसानंतर याला म्हणलं, 8 दिवसात चेंजेस झालेली माणसं म्हणजे गावाकडून जाणारी माणसं 8 दिवसामध्ये एवढी चेंज होऊन येतात या. आणि आता रेल्वेत ही ती बघा की सिटीतली लोक जर गावाकडे यायचे म्हणलं तर मग बरमुड्यावर मी काय कुणाची चेष्टा करत नाही बरं का. एक म्हणजे मला वाटतं तसं मी तुम्हाला सांगते. आता मला काय वाटतं तुम्ही घ्या समजून. आणि काय बाया आहेत का नाही गावाकडच्याच पुण्याला गेलेल्या आहेत त्या, तिकडं तर का नाही तुम्हाला सांगते रूमच्या भाड्यानं रूम करून राहतात. कारण ह्या गोष्टी मी पण हे केलेल्या त्या अनुभवलेल्या आहेत त्या, आणि मला पण माहिती आहे कारण मी पण त्या गोष्टी केलेल्या आहेत त्या. बंगल्यात दिलेली जुनी कपडे ते आमची नवी कपडे, आणि तशा बऱ्याच बाया आहेत बरं का. बंगल्यात दिलेल्या जुन्या पाण्यात साड्या घालून का ना गावाकडले शायनिंग हाणते त्या. म्हणजे मग लय सिटीतले असल्यासारखं लय सुशिक्षित बोलायचं हे ते, आणि असतात तर इकडूनच जाऊन. पण तेच लोक जास्त खच्चीकरण करतात. अरे पुण्यात तरी राहणं काय सुखाचं आहे का. पुण्यात राहून पण मी बघितलेलं आहे. माझं लहानपण पण बऱ्यापैकी पुण्यातच गेलेलं आहे. माझा जन्म पण पुण्याचाच आहे. माझं लहानपण म्हणजे तिकडंच गेलेलं आहे. गावाकडे झाली शाळा सोडा, पण त्याच्या मागचं पुढचं जीवन जे आहे का ना ते पुण्यातच गेलेलं आहे. पिंपरी चिंचवडला, मग ती पण सिटीचं आहे तुम्हाला माहिती आहे. आणि पूर्ण महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड मोडतं. मग वाकडगाव, परत त्याला पिंपरी चिंचवड, आकुर्डी, परत भोसरी, ह्या ठिकाणी मी राहिलेले. म्हणजे मग मी पण पुण्यातच राहून आलेले आहे ना. पण माझ्या कधी भाषेमध्ये माझ्या बोलण्यात कधी चेंज झालं नाही, परत माझ्या राहणीमानात चेंज झालं नाही. लग्न झाल्यावर मी भाड्यानं रूम केली. तर तुम्हाला सांगते आपण पैसे देऊन तिथं त्या रूममध्ये राहतो, पण आपल्या लेकरा बाळांना खेळायला आझादी नसते. इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, इथं रेष ओढू नका, तेही करू नका, ते करू नका. म्हणजे सारखं दरवाजा लावून बंदिस्तच राहायचं. परत भाड्याची रूम म्हणजे पूर्ण जाचातच राहावं लागतं, पूर्ण जाच असतोय त्यांचा. म्हणजे ह्या गोष्टी पण मी अनुभवलेल्या आहेत त्या, म्हणून मला राहू वाटत नाही तिथं. भाडं देऊन पण आपण मोकळ्या मनानं तिथं राहू शकत नाही भाड्याच्या रूममध्ये. अशा आता बरेच जण भाड्याच्या रूममध्ये राहतात, त्यांना तर अनुभव असेलच. समजा जर ती पहिली जुनी माणसं तिथं भाड्यानं राहतात आणि आपण नवीन जर तिथं राहायला गेलो की मग सगळ्यांना ग्रुपनं बसायचं, मग आपल्यावर हसायचं, आपल्याकडं नुसतं बघायचं, बोलायचं नाही. पाणी भरताना असं म्हणजे लय खुंचाडवाणी करायचं, लेकरांच्यात खेळून द्यायचं नाही, उगा आपल्याकडे टकाटका बघायचं. म्हणजे लय अशा ह्या गोष्टी सगळ्या मी अनुभवलेल्या आहेत, त्या जवळून बघितलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे सिटीत राहणं पण हे नाही. पण किती जरी पुण्या मुंबईला राहावं, शेवटी गाव ते गाव असतं. आणि गावाकडं राहायचं म्हणलं तरी कामधंदा नाही, त्यामुळं गाव सोडावं लागतं. आता मी काय कुठं कामाला जात नाही, काय नाही म्हणा, इथं बी जात नाही म्हणा, तिथं बी जात नव्हते भाळवणीत. पण एवढंच की तिथं तेवढं हसून खेळून राहत नसायचे, इथं थोडं हसून खेळून राहते आहे का ना, एवढाच फरक आहे. ह्यासाठी मी गाव सोडलं म्हणजे काय मी पहिल्यांदा गाव नाही सोडलेलं. मी आत्ताच 2-3 वर्ष झालं माझं स्वतःचं घर आहे म्हणून मी राहते. नाही तर काय मी पहिली ह्या भटीवरनं त्या भटीवर, त्या भटीवरनं त्या भटीवर अशीच हिंडायचे. मला पहिल्यापासून फिरायची सवय लागलेली आहे. पण एवढंच की पहिलं कामासाठी फिरत होते, आता कामासाठी फिरत नाही, आता एन्जॉय म्हणून फिरते. मला अजून लय फिरावं वाटतंय, मोकळ्या मनानं जगावं वाटतंय. पण काय करावं, लोक लगेच खच्चीकरण करतात. पण आता त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. जिंदगी एकदाच आहे असं वाटतं, जगून घ्यावं म्हणून हिंडून फिरून राहावं वाटतं. पण काय करावं,
शरीर पण साथ देत नाही आणि लेकरं आता मोठी झालं त्यामुळं पण जास्त मला बाहेर हिंडू वाटत नाही. तरी जाणार आहे मी थोड्या दिवसानं फिरायला बरं का. कारभारी मला म्हणतात पोरांना सुट्ट्या लागल्या तर आपण गुजरातला फिरायला जाऊ, तुला तिकडलं सगळं घाट बीड दाखवतो. तर बघू कसं काय वाटतंय कुणाकुणाला. त्यांच्या पुण्याला असणाऱ्या लोकांना म्हणजे सिटीत राहणाऱ्या लोकांना सांगा की आम्हाला गावाकडची आठवण येते बाबा. कोण गावाकडं चाललंय ती पण सांगा, कोण गावाकडून पुण्या सिटीत जाणार आहे ती सांगा. मी काय पुण्यातल्या सगळ्याच माणसांना नावं ठेवत नाही, पण गावाकडून जातात ना ते सगळे बरेच लोक पुण्यातच गेलेले आहेत, पुण्याला किंवा मुंबईला अशा सिटी बघूनच गेलेले आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे तेवढं कमेंटमध्ये सांगा. वाईट सांगा, चांगलं सांगा, कसलं बी सांगा, मला काय लाज वाटत नाही बघा. कारण मी लाज सोडून दिलेली आहे अगोदर. जशी सोशल मीडियावर आले तशी लाजच नाही आपल्याला. वाईट वाटतं कधी कधी, आहे का नाही. तर चला यो व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आपल्याला अजून लय काम आहे, बरंच काम आहे.